नमस्कार, हाय हॅलो. बांगड्या घालणारे हात काय करू शकतात हे जगानं बघितलंच आहे. आज जागतिक महिला दिन आहे. यानिमित्त हा स्पेशल एपिसोड घेऊन आलेली आहे. वर्षा पवार की ज्या एक रिक्षा चालक आहेत, तिथं पुरुषांचं वर्चस्व असलेल्या फील्डमध्ये या ताई विश्वासाने काम करतात. पण म्हणतात ना, या जर्नीमध्ये त्यांना अनेक लोकांचं सहकार्य लाभलं. इन्फिनिटी अथर्विश्वचे मॅनेजर सूरज घोरपडे सर असतील किंवा अनेक सर आणि मॅडम म्हणजेच आकाश कोतेकर सर असतील, नीलम धनवडे मॅडम असतील किंवा आशिष पुणपळ सर असतील, या अनेक लोकांचं सहकार्य लाभल्यामुळे या ताई आज मानाने स्वतः एक रिक्षाचालक म्हणून काम करतात. पण आता जास्त वेळ न घालवता माझे एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. माझं नाव वर्षा सचिन पवार आणि महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि मी रिक्षा चालक आहे. 6 महिने झालं चालवतोय. 6 महिने. नीलम धनवडे मॅडम आहेत. शासनाकडून म्हणजे सखी वन स्टॉप शासन आहे ना, ते त्यांच्याकडून मला मिळालं आहे. नीलम धनवडे मॅडम त्यांनी म्हणली रिक्षाचा एक असं फॉर्म भरूया आपण. मग मी काय म्हणलो त्यांना, मला येत नाहीये रिक्षा चालवता. तर त्यांनी म्हणली तर रिक्षा चालवायला त्यांनी शिकवतात, लायसन देतात असं ते, आणि सगळं व्यवस्थित तुझं होईल रुटीन. तुझ्या घरची परिस्थिती बघून त्याच्यात आपण थोडं हातभार लावूया असं आमच्या नीलम धनवडे मॅडम यांनी मला प्रोत्साहन दिले. लोन करून गाडी दिली. माझ्या नवऱ्याचं नाव सचिन लक्ष्मण पवार आहे. त्यांनी पण मला प्रोत्साहन दिले, असू दे कर, धाडस केल्याशिवाय कसं होणार असं त्यांनी म्हणले. मग हळूहळू भेद झाली. आता मला व्यवस्थित घरची पण परिस्थिती जरासं आमची नाजूक आहे. खरं थोडं नवऱ्याकडे मागण्यापेक्षा, एकट्याची जबाबदारी पडण्यापेक्षा थोडा हातभार मी पण लावावं म्हणाला. मी कदमवाडी ते शिवाजी पुतळा करतोय आणि माझं मूल 4.5 वर्षाचं आहे. त्याचं नाव स्वरूप सचिन पवार आहे. आणि त्याचं पण मला खायचं ते सगळं बघायला लागते. घरी सगळं बनवून त्याला डबा ते घेऊन, आणि मग मी शिवाजी पुतळा कदमवाडी हे रोड करतोय. परत त्याला संघ घेऊनच करतोय मी. मला महिला दिनांच्या निमित्तानं तुम्हाला एक सांगायचं आहे, स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि आपल्याला जी वाट दिसत्या त्याच्यावर आपण जिद्दीनं, आता मी कसं स्वतःच्या पायावर उभारलोय तसं तुम्ही पण धाडस करा, भिवू नका. आणि तुम्ही हे जिद्द एक मनात ठेवा की मी हे करणारच, असं घाबरून जाऊ नका. हे जग आपल्याला असं बोलल किंवा ही बाई असं रिक्षा चालवायला लागल्या, अमुक तमुक काय काय बोलू शकतात. तर आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं घर आपण चालवू शकतोय, कोण दुसरी येऊन चालवणार नाहीये. आपण जिद्द ठेवायचं. आपला संसार आहे, मुलं आहेत लहान, तर आपण हे करायचं काय, मला हे करायचंच आहे, मी हे करणारच, हे जिद्द ठेवा.